तर 3 दिवस झाले. तर त्या दिवशीच फोन केला होता त्यांना आणि त्यांना विचारलं होतं की बाबा काय झालं. तर मला बोलले की 1-2 दिवसात सांगतो. आज हा 3रा दिवस आहे. 3रा दिवस संपलाय. मी करणार होतो कॉल पण मी विसरलो. आता तुम्ही खड्ड्यात जावा रे. तुम्हाला आहे ना. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. ॲक्च्युली काय आलं आज आहे ना म्हणजे आज नाही काल काहीतरी बघितलं होतं मी नाचगाव घुमाचा ट्रेलर. म्हणजे आपल्याला ह्या मूवीला जायचं आहे म्हणून आपण मूवीला आलो होतो आणि आता जस्ट फर्स्ट हाफ झाला नाचगाव घुमा मूवीचा. काय मूवी बनवला आहे म्हणजे सिरियल आणतो. मला आहे ना बॉलिवूड जास्त आवडत नाही फक्त साऊथ नाही तर मराठी पण एक नंबर मूवी आहे टिल नाव. ठीक आहे मस्त आता ट्विस्टवरती सोडलेलं आहे. सो आपण पूर्ण झाल्यावर म्हणून सांगतो मला की नक्की काय होतं. एक नंबर सुपर. ठीक आहे मस्त मूवी होता. संपवता जस्ट आता जाऊयात घरी. आपल्याला ना आपलेच मराठी मूवी ना आपण सगळ्यांनी बघितले पाहिजे. आणि काय म्हणतात त्याला बाकीचे बॉलिवूड हॉलिवूड त्यापेक्षा ना मराठी मूवी बघा एक नंबर असतो. प्रत्येकाने या येऊन बघा. सुपर एंटरटेनिंग आणि खूप दिवसांनी मराठीमध्ये चांगला मूवी आला आहे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे डेफिनेटली या आणि फुल इच्छा सगळ्या कलाकारांना कळा. आपल्याला निघती गाडी पण आपल्यालाच काय असे भेटतात सगळे. हे पाडशील आत्ता वाजलेत रात्रीचे 2. मला बसवत नाही ॲक्च्युली का माहिती का कारण की ते माझे पैसे गेलेत ना त्या गाडीच्या मागं ते मला सतत हे होत आहे. TVS हा असा विषय ना जो माझ्या कंटिन्यू डोक्यात चालू असतो कारण की एवढी बेकार गाडी त्यांनी हे केलेली ना. असो मी ॲक्शन काय घेतो ना ते तुम्हाला सांगतो. मी आत्ता आहे ना सगळे तुम्ही बघू शकता ह्या की बिल्स वगैरे हे गेलेत आणि मी करतोय कंप्लेंट फाईल. दाखिला म्हणून आहे साईट काहीतरी जस्ट मला यूट्यूबवरती सापडलं. सो आय एम गोइंग टू कंप्लेंट दॅट्स इट. बघू पुढं काय होतं काय नाही होतं कसं होतं तुम्हाला सांगेल डेफिनेटली. पण नक्की मी सोडणार नाही आहे. लिटरली सांगतो मी सोडणार नाही आहे. बस आपलं जेवढं आपल्याकडनं होतं ना तेवढं करणार आहे कारण की त्यांच्याकडून आहे ना काही रिस्पॉन्स येत नाही आहे. मी त्यांचं खेळणं नाही आहे की सतत त्यांनी नाही का खेळल्यासारखं केलं पाहिजे कारण की लिटरली एक्सचेंज म्हणून त्यांनी मला काय कॉल नाही काय मी 2 वेळा कॉल केला आहे की बाबा काय झालं. तुम्ही सेटलमेंटचा विषय आणला होता मी नव्हता आणला पहिली गोष्ट म्हणजे. द्यायचं तर द्या नाही तुम्ही आता बघा. मला माहीत नाही पुढं काय होणार आहे होईल नाही होईल मला काहीच आयडिया नाही आहे. ठीक आहे बट मी करतोय दॅट्स इट. ठीक आहे करतो आणि मग तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली तिथं आपण अडकलेलो आहे ते आता उद्याच काम होईल. ॲटेस्टेड करून आणायचं आहे जे काय मेमो वॉटेवर जे काय असेल ना ते सगळं मेमो काय ते बिलं असतील हे असतील ते असतील ना ते सगळे आपल्याला ना ॲटेस्टेड करून आणायचे ट्रू कॉपी वॉटेवर. ठीक आहे ते मला बघायचं पूर्ण की काय काय आहे तेवढं सगळं हे करून आणायचं आहे आणि उद्या फाईल दॅट्स इट. विषयच नाही ठेवायचा मला बस. ठीक आहे आता वाजले 3 झोपतो आता. ठीक आहे भेटूया. तर मित्रांनो हा आहे 3रा दिवस जो लास्ट तुम्ही बघितला. ठीक आहे त्यानंतर आपण डायरेक्टली 3ऱ्या दिवसावर येतोय आणि हो मी पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली सगळी इन्फॉर्मेशन घेतली की नक्की त्या दाखिलावरती आपण कशी कंप्लेंट आपण रेज करू शकतो. कोणताही ब्रँड असेल कोणी व्यक्ती असेल ब्रँड असेल दुकान असेल त्यांच्या विरुद्ध आपण कशी कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. दॅट इज द ग्राहक मंच. ठीक आहे सो ऑनलाईन म्हणजे पूर्ण हे सगळं त्यामध्ये आपली अमाऊंट टाकायला लागते आपण त्यानंतर मग कसा काय त्यांनी हे केलं. ठीक आहे एक प्रॉपर केस बनते प्रॉपर केस. ठीक आहे तर असं आहे सगळं ते आणि मी ते करतोय. त्याला आता एक थोडंसं नाही का डॉक्युमेंटेशनसाठी वेळ लागणार आहे. मला मदत पण लागणार आहे. बघू कोणाची तरी मदत घेईल मी डेफिनेटली. आपला ओमकार तर आहेच आहे आणि प्लस जर अजून कोणी जर आपले ॲडव्होकेट मित्र कोणी बघत असेल तर प्लीज मला मदत करा. ठीक आहे मदत म्हणजे इन द सेन्स फक्त हेल्प करा की डॉक्युमेंटेशन आपण कसं बनवू शकतो त्यासाठी. दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको आहे कारण की आपण टीबीची यार मारायची यार कारण की अरे त्या दिवसापासून म्हणजे त्यानंतर 3 दिवस झाले. तर त्या दिवशीच फोन केला होता त्यांना आणि त्यांना विचारलं होतं की बाबा काय झालं. तर मला बोलले की 1-2 दिवसात सांगतो. आज हा 3रा दिवस आहे. 3रा दिवस संपलाय. मी करणार होतो कॉल पण मी विसरलो. आता तुम्ही खड्ड्यात जावा रे. तुम्हाला आहे ना तुम्हाला भाषा नाही कळत आहे रे ती कारण की आपण सगळं करून बसलेलो आहे. सगळे प्रूफ्स आहेत आपल्याकडे ऑल ईच अँड एव्हरी ते सगळं आपल्याला सिंगल याच्यामध्ये सगळं लिहायचं आहे.
ॲज पेज वाईज पूर्ण केस आपल्याला हे करायची आहे. पण डेफिनेटली मी आहे ना वकिलाची वगैरे पण आहे ना हेल्प घेईल इफ इन केस लागली तर, ठीक आहे. पण तुम्ही सुद्धा मला नक्की हेल्प करा, ठीक आहे. सो आपण पण जरा आहे ना जरा दाखवून देऊ त्यांना की आपण कोण आहे. कारण की आहे ना मिडल क्लास माणूस आहे ना, नडणार आणि लढणार, बस एवढं झालं. कारण वैताग आलं रे मला, लिटरली सांगतो. अशी गाडी धडधड करते रे पूर्णपणे. त्यामुळे रे पार आता माझे EMI पण संपत आले. 1 वर्षाचा EMI होता, एकच राहिला EMI आता. आणि अख्ख्या 11 महिन्यामध्ये 24 वेळा 24 वेळा जाणं एका प्रॉब्लेमसाठी. तुमच्याकडनं होत नाही, कॅपेबल नाही, तुम्ही जेव द्या कुठं तरी. आखलीचा भाग नाही आहे तुम्हाला. त्याचा मालक आहे ना कोण, तो पण साला भेटत नाही आहे मला. त्याला म्हणलो होतो मी की मला तुमच्या त्या मालक काहीतरी नाव आहे, किरपाल सिंग नाव आहे त्या साईबाबा TVS वाल्याच्या ओनरचं. त्याला पण भेटायचं आहे मला. भेटणार आहे, सगळं करणार आहे, थांबा. कारण की ना आपण त्या पोलिसांकडे गेलो होतो ना, त्यांनी पण बोलले की जा तुला बोलवलं आहे. जसं लास्ट टाइम आपण लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तुम्हाला जर ती पण स्टोरी टाकलेली ती बघा हवं तर. आता परत मी सांगत बसत नाही कारण की मला भरपूर कामं धंदे आहेत. असं सगळं चाललेलं आहे यार. मी काय त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बोललो ना. पण संताप आहे, संताप, नुसता संताप आहे रे, काय सांगू तुम्हाला. आणि काय विषय ना, लग्नाची गडबड पण चालू आहे. उद्या आपली गाडी येते, त्याची पण गडबड चालू आहे. सगळं फुल हेक्टिक चालू आहे रे. आणि त्या डॉक्युमेंटेशनसाठी लिटरली आहे ना पूर्ण असं ते लिहावं लागणार राईट ना. तर ते एक डॉक्युमेंट असं प्रॉपर तो इंडेक्स हे ते विथ द प्रूफ्स अँड ऑल थिंग ते सगळं आपल्याला ते हे करावं लागणार आहे. तर थोडासा वेळ लागणार आहे. वेळ लागू द्या. आणि एवढा वेळ लागला त्यावेळेस आपण पेशन्स धरलेले. आता आपण थोडंसं पेशन्स धरून काम करू त्यावरती आणि करून दाखवू, ठीक आहे. करूनच दाखवू आता, असा विषय, ठीक आहे. मित्रांनो एक सांगतो तुम्हाला, प्लीज कमेंट करून सांगा, कमेंट करा, ठीक आहे. लाईक नाही केलं तरी चालेल, पण कमेंट करा, कमेंट करून सांगा मी बरोबर चालू आहे का, ओके. कारण की आपण जेवढा त्रास सहन केला तुम्हाला सगळं माहिती आहे. सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते दिसलेलंच आहे राईट. पण हा आता एवढा त्रास आहे ना तो मानसिक त्रास आहे आणि तो सहन होण्याच्या पलीकडचा आहे. कारण की एवढी गाडी थर्ड क्लास म्हणजे धडधड गाडीला दोष मी अजिबात नाही. कारण गाडी आपला जीवाचा विषय आहे, ठीक आहे. त्यामुळं पण ती गाडी रिपेअर करू शकता तुम्ही, पण ती 24 वेळा गेल्यानंतर पण तुम्ही रिपेअर नाही करू शकले, याचा मला तुम्हाला थोडंसं हे खूप राग आहे, थोडासा खूप आहे, ठीक आहे. कमेंट करा, कमेंट करणं इम्पॉर्टंट, ओके. कमेंट करा. येस. आणि हो अजून एक गोष्ट म्हणजे बाय द टाइम तुम्ही हा ब्लॉग बघाल ना तोपर्यंत आपण आपली गाडीची डिलिव्हरी म्हणजे घेत असेल मे बी तेव्हा. सो उद्याच घेणार आहे. सो त्याचा पण ब्लॉग येणार आहे, ठीक आहे. आणि जस्ट तुम्हाला सांगतो, एक हिंट देतो, मारुती सुझुकीची गाडी आहे. आता ती गेस करा कमेंटमध्ये, तो पण तो पुढच्या ब्लॉगपर्यंत, ठीक आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपला गाडीचं सगळं येणारच आहे, ठीक आहे. सो डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच. आपले 3,500+ सबस्क्रायबर झालेले आहेत. वाव, इट्स अनबिलिव्हेबल, ठीक आहे. असंच प्रेम देत राहा आणि थँक्यू सो मच मनापासून, ओके. ठीक आहे. चला आता भरपूर कामं पडलेली आहेत, सो ती करायची आहेत. आणि TVS तुम्हाला अपडेट देत राहील, डोंट वरी अबाउट दॅट, डोंट वरी. डेफिनेटली आपण ते ॲक्शन तर घेणारच आहे, ठीक आहे. सो बस दॅट्स इट, ठीक आहे. भेटूयात उद्या, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, ठीक आहे. असंच सपोर्ट देत राहा आणि कमेंट करा, ठीक आहे. कमेंट केली तुम्ही तरच मला पण कळणार आहे की मी बरोबर चाललोय की नाही, ओके.